गुजरातच्या वलसाडमधील ही दृश्य आहेत। या ठिकाणी टिंबी गावात वरोली नदीच्या महापुरात मच्छीमारांनी जीवाची पर्वा न करता लहान मुलांसह अनेक कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवलंय। तेव्हाची ही दृश्य आपण पाहू शकतो। रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। 3 दिवस मोबाईल सेवा बंद असल्याने हा थरारक व्हिडिओ उशिरा समोर आलेला आहे। नैसर्गिक आपत्तीमध्ये दाखवलेल्या या अंगावर आणणाऱ्या धैर्याची आणि मानवतेची सर्वत्र प्रशंसा होते। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रुपेश पाटील आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। रुपेश, अतिशय धक्कादायक आणि माणुसकी जागृत करणारी ही दृश्य आहेत। गुजरातमधली दृश्य आहेत। नेमकं काय घडलंय त्या ठिकाणी? नक्कीच मागील 4 दिवसापूर्वी गुजरातमध्ये मुसळधार असा पाऊस जो आहे तो कोसळलेला होता। एकूणच बघायला गेलं तर उंबरगाव तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस हा 1100 मिलीमीटरच्या वर पाऊस हा पडलेला होता। त्यामुळे तिथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। अशातच वरोली नदी जी आहे ती दुथडी भरून वाहत असताना त्या नदीच्या काठावरील जी गावं आहेत ती पाण्याखाली गेली होती आणि टिंबी या परिसरातील मच्छीमारांनी तेथील अनेक कुटुंबियांना जीवदान देत त्यांचा जीव जो आहे तो वाचवलेला आहे। अगदी स्वतःची जीवाची पर्वा न करता त्यांचा जीव जो आहे तो वाचवला आहे। त्यामुळे त्यांचं कुठेतरी प्रशंसा जी आहे ती आता सोशल मीडियावर होताना आपल्याला बघायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद रुपेश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।